भारतीय विरागिनी हा अरुणाताईंचा ग्रंथ वाचला आणि गेली कित्येक वर्ष अरुणाताईंची पुस्तकं वाचून जशी अवाक आणि थक्क होत आले आहे, तशीच पुन्हा कितव्यांदा तरी थक्क आणि अवाक झाले. विस्मृती चित्रेपासूनचा त्यांचा संशोधनात्मक लेखनाचा केवढा विस्तीर्ण, दीर्घ आणि समृद्ध असा पैस आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय या ग्रंथाने दिला. महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या या सुंदर ऐतिहासिक अशा वास्तूमध्ये उभं राहून बोलण्याचा एक वेगळा आनंद आहे, तो सुरुवातीला व्यक्त करते. सर्वांना नमस्कार. अरुणाताई व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, उपस्थितांमध्ये देखील अनेक मान्यवर आहेत, त्या सर्वांना नमस्कार करते. भारतीय विरागिनींचं विद्रोहाचं स्वरूप या विषयावरती मी बोलणार आहे. खरं तर बऱ्यापैकी सगळंच बोलून झालेलं आहे, त्यामुळे मी आता थोडं मी जे लिहिलं आहे त्याच्यातनं उड्या मारत थोडंसं हे आपल्यासमोर सादर करणार आहे. भारतीय विरागिनी हा अरुणाताईंचा ग्रंथ वाचला आणि गेली कित्येक वर्ष अरुणाताईंची पुस्तकं वाचून जशी अवाक आणि थक्क होत आले आहे, तशीच पुन्हा कितव्यांदा तरी थक्क आणि अवाक झाले. विस्मृती चित्रेपासूनचा त्यांचा संशोधनात्मक लेखनाचा केवढा विस्तीर्ण, दीर्घ आणि समृद्ध असा पैस आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय या ग्रंथाने दिला. विषयाला सुरुवात करते. खरं तर विरागिनी किंवा भक्ती मार्गावरच्या स्त्रिया, संत स्त्रिया यांच्याबद्दल आपल्याला महाराष्ट्रामध्ये काही ना काही माहिती निश्चितपणे असते, काही परिचय त्यांच्या भक्तिपरतेचा, त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याचा, त्यांच्या परमेश्वर प्राप्तीच्या ध्यासाचा हा परिचय आपल्याला असतो. परंतु तो बऱ्याच वेळेला मोघम असतो आणि बऱ्याच वेळेला तो आपल्याला महाराष्ट्रापुरताच असतो. परंतु ह्या पारमार्थिक वाटेवरचा त्यांचा प्रवास किती संघर्षमय आणि खडतर होता आणि तो त्यांनी किती निर्धाराने आणि निष्ठेने अंतर्यामीच्या एका ध्यासापोटी आणि विशेष म्हणजे जात आणि वर्गाच्या भिंती ओलांडून तो केला आहे, याची आपल्याला बऱ्याच वेळेला तितकीशी खोल जाणीव नसते. किंबहुना इथल्या पुरुषधार्जिण्या इतिहासानं हे सगळं आपल्यापासून हेतुपुरस्सर दडवून देखील आतापर्यंत ठेवलेलं आहे. परंतु या ग्रंथामध्ये अरुणाताईंनी संपूर्ण भारतातील विविध प्रांतामधल्या विरागिनींचा एक संशोधनात्मक अभ्यास याच्यामध्ये मांडलेला आहे. या विरागिनींनी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एकटीने कुटुंब व्यवस्था, समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था आणि मीराबाई किंवा अक्क महादेवी यासारख्या स्त्रियांनी राजव्यवस्थेच्या विरोधात देखील किती पराकोटीचा संघर्ष केलेला आहे हे या ग्रंथातल्या विरागिनींच्या मनस्वी अशा चरित्रकथांवरनं आपल्याला समजतं. आणि हे सगळं केव्हा तर अगदी मध्ययुगीन काळामध्ये जेव्हा स्त्रियांना माणूस म्हणून गणलं जात नव्हतं, त्यांना ज्ञानार्जनाचा, ज्ञानदानाचा, विरागिनी बनून परमार्थाच्या मार्गावरती चालण्याचा, साहित्य निर्मिती करण्याचा कशाचाही हक्क नव्हता. त्या काळामध्ये हे सगळं घडलेलं आहे. खरं सांगायचं तर परमार्थाच्या मार्गावरती स्त्रियांना प्रवेश होता असं अरुणाताईंनी ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे. परंतु बहुसंख्य स्त्रियांना आणि त्यातही बहुजन वर्गामधल्या स्त्रियांना मात्र ह्याच्यापासून वंचितच ठेवलेलं होतं. परंतु त्यांनी संघर्ष करून किंवा राजघराण्यातल्या स्त्रियांवरती देखील अनेक बंधनं होती, परंतु तो सगळा भिंती तोडून ओलांडून त्यांनी हा संघर्ष केलेला आहे. या सगळ्या संघर्षाच्या प्रवासामध्ये त्यांना किती पातळ्यांवरती लढावं लागलं, संघर्षाचे किती मुक्काम ओलांडावे लागले याचा अत्यंत एक रोमांचक, सखोल आणि चिकित्सक
असा वेध अरुणाताईंनी याच्यामध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये या स्त्रियांच्या आजवर अंधारात राहिलेल्या चरित्रांचं त्यांनी दर्शन तर घडवलं आहेच, पण त्यांच्या संघर्षाचा एक मूलभूत गाभा शोधून त्याचा सामाजिक अन्वय त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. उदाहरणार्थ या संघर्षासाठी उभे ठाकलेल्या या स्त्रियांना त्यांचं शरीर हा प्रपंच आणि परमार्थाच्या मधल्या त्यांच्या संघर्षाचा मुख्य मुद्दा होता, हे त्यांनी अतिशय ठळकपणे अधोरेखित केलेलं आहे. स्त्रियांच्या शरीरावर त्यांची स्वतःची मालकी कधी नव्हतीच. तिचं शरीर म्हणजे पतीसाठी एक उपभोगाची वस्तू आणि कुटुंबियांसाठी सेवेचं साधन. तेव्हापासून आजपर्यंत आजसुद्धा तेच परिस्थिती आहे. त्या कर्तव्यांच्या पुढे देहाच्या इच्छा वासना दूर सारून विरक्तीची वाट धरण्याची मुभा तिला नव्हती. या संदर्भामध्ये आपल्या बहिणाईनं देखील लिहिलेलं आहे, आपल्याला माहितीच आहे ते. त्यामुळे या स्त्रियांना समाजाच्या स्त्रीसंबद्ध लिंगभाव कल्पनांशी देखील झगडावं लागलं आणि त्याचबरोबर हा संघर्ष त्यांना स्वतःमधल्या देहभावनेशी देखील करावा लागला असणार, याचं भान आपल्याला या चरित्रकथा देतात. दुसरं म्हणजे मगाशी उल्लेख पण झाला की स्त्रिया म्हणजे मोक्षप्राप्तीच्या मार्गामधली धोंड, अशी एक समजूत आपल्याकडे त्या काळी परमार्थाच्या क्षेत्रामध्ये रूढ होती. स्त्रिया पुरुषांना स्वतःच्या मोहात पाडून विरक्तीच्या किंवा परमार्थाच्या विचारापासून दूर नेतात आणि म्हणून पारमार्थिक जीवन जगणाऱ्यांनी जगू इच्छिणाऱ्यानं स्त्रियांपासून दूरच राहावं असं म्हटलं जायचं. या विचाराच्या या समजुतीच्या पार्श्वभूमीवरती या स्त्रिया स्वतःच विरागिनी बनून परमार्थाच्या मार्गावरती पाऊल त्या ठेवतील, ही गोष्ट, ही बाब धर्मधुरीणांना, समाजधुरीणांना, कुटुंबियांना ही मानवण्यासारखी नव्हती. त्यामुळे या समजुतीच्या विरोधात देखील या स्त्रियांना लढावं लागलेलं आहे. अरुणाताईंनी या स्त्रियांच्या दृश्य आणि अदृश्य संघर्षाची विविध रूपं याच्यामध्ये उलगडलेली आहेत. त्यांनी असं प्रतिपादन केलेलं आहे की या संघर्षाचं स्वरूप व्यावहारिक, मानसिक आणि काही प्रमाणामध्ये वैचारिक देखील होतं. तो बाह्य आणि दृश्य होता, त्याचप्रमाणे तो आंतरिक आणि अदृश्य देखील होता. याच्यावरही त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. मुख्य म्हणजे सगळा समाज अंधभक्ती, कर्मकांड याच्यामध्ये अगदी गळ्यापर्यंत गुंतलेला असताना या स्त्रियांनी मात्र अत्यंत डोळसपणे धर्माकडे, परमेश्वराकडे, भक्तीकडे अत्यंत डोळसपणे आणि विवेकीपणाने बघितलेलं आहे. याचं खरोखरच, आणि ते संप्रदायाचंच आहे खरं सांगायचं तर वैशिष्ट्य, तर त्याचं आपल्याला खरोखरच आश्चर्य वाटतं. उदाहरणार्थ त्यांनी यापैकी अनेक स्त्रियांनी त्या काळच्या अन्याय्य सामाजिक रूढींना चांगले धक्के दिलेले आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ वेंगमंबाचा उल्लेख मगाशी झाला की या उच्चवर्णीय स्त्रीनं पतीच्या निधनानंतर केशवपन करायला नकार दिला आणि केव्हा तर केशवपनाच्या विरोधामध्ये कोणताही आवाज त्या काळामध्ये उच्चारलेला गेला नव्हता. त्या काळामध्ये पतिनिधनानंतर केशवपन करायला या वेंगमंबानं नकार दिला आणि मगाशी वंदनाने सांगितलं की गावकऱ्यांनी संतप्त होऊन तिला शंकराचार्यांच्या समोर जाब विचारण्यासाठी उभं केलं. तेव्हा त्यांना देखील तिने काही धाडसानी प्रश्न विचारून त्यांना देखील मान्य झालं, करावं लागलं की ही एक वैचारिक आणि तात्विक अशी एक उंची गाठलेली ही स्त्री आहे. अरुणाताई या संदर्भामध्ये म्हणतात की वेंगमब्बानं केलेला हा विद्रोह फक्त तिच्या वैयक्तिक पातळीवरती राहिला नाही, तर एक प्रकारे तिने नकळत सांप्रदायिक सनातनी मूल्यव्यवस्थेवरच प्रहार केलेला आहे. त्याचप्रमाणे अक्क महादेवी हिने त्याच्याविषयी पण सांगितलं गेलं की तिने राजासमोर वस्त्रत्याग करून वस्त्रत्यागाबरोबर राजग्रहाचा देखील त्याग केला आणि ती समाजामध्ये निर्वस्त्र तिने संचार केलेला आहे. याच्याबद्दल सांगितलं की ते कांबळं पांघरून किंवा जे काही असेल ते, परंतु तिने अतिशय मुक्त असा संचार केला, लोकांशी चर्चा केली, सर्व साधू संतांच्या बरोबर धर्मचर्चा केली. अवधई अक्कल आणि वेणाबाई या घर सोडून तरुण संन्यासी गुरूंच्या बरोबर निघून गेल्या. या स्त्रिया
पुरुष साधू संतांच्या मेळ्यामध्ये अगदी मोकळेपणानं मिसळत होत्या. इतकं देहभावनेपासून त्या मुक्त व्हायला लागलेल्या होत्या. त्यांच्याबरोबर त्यांनी प्रवास रहिवास केलेला आहे. रस्त्यावरती नाचत गात त्यांनी भक्तिपर कवनं म्हटलेली आहेत. गुरु मानलेल्या पुरुषांकडून परमार्थातलं काही त्यांनी समजून घेतलेलं आहे. यातील काही जणींचे तर स्वतंत्र शिष्य परिवार देखील होत्या. गुरुपदी त्या होत्या. बनी ठनीजी हिनं सामाजिक संकेत झुगारून नागरीदास यांची शिष्या आणि सहचरी म्हणून राहणं पसंत केलं. मोल्ला ही कुंभार जातीची होती, परंतु कुंभार आपल्या जातीची एक कुंपण ओलांडून तिने रामायणाची रचना केलेली होती. म्हणजे ज्या काळामध्ये स्त्रिया चूल आणि मूल यांच्याशीच बांधल्या गेल्या होत्या, त्या काळामध्ये असं उन्मुक्त आणि एक स्वतंत्र असा जीवनमार्ग स्वीकारताना या स्त्रियांना केवढा संघर्ष करावा लागला असेल आणि म्हणजे त्यांना किती धैर्य एकवटावं लागलं असेल, स्वतःशी देखील किती संघर्ष करावा लागला असेल याची कल्पना आज देखील आपल्या स्त्रियांना करणं अवघड आहे. परंतु इथे एक मुद्दा असा येतो की या स्त्रियांच्या जगण्यातला हा जो बाह्य आणि आंतरिक संघर्ष होता तो त्यांच्या लेखनामध्ये किती उमटला. तर त्या बाबतीमध्ये हा संघर्ष काही स्त्रियांनी मांडलेला आहे. परंतु अम्मय्यारसारख्या स्त्रीनं लोकविलक्षण असं जगून देखील तिने हा संघर्ष आपल्या काव्यामध्ये मांडलेला नाही. याचं दोन कारणं अशी वाटतात की आता जशी स्त्रियांच्या लेखनावरती एक अदृश्य सेन्सॉरशिप असते की तिने काय लिहावं आणि काय लिहू नये याचे एक सामाजिक लिखित संकेत असतात, तसा काही दबाव त्या स्त्रियांवरती होता का हे एक मनामध्ये येतं. किंवा मग ज्या परमार्थ साधनेसाठी त्या सगळं घरदार सोडून प्रपंच सोडून त्या घराबाहेर पडलेल्या होत्या, त्या परमार्थातले अनुभव त्यांच्यासाठी अभिव्यक्तीसाठी महत्त्वाचे त्यांना निश्चितपणे वाटले असणार आणि त्यामुळे त्यांच्या लेखनामध्ये तेच उमटलेले आहेत. अर्थात त्याला अपवाद देखील आहेत. लल्लाचा उल्लेख झालेला आहे. काश्मीरमधली लल्ला, तिने संसाराचे विपरीत चटके फटके खाल्ल्यामुळे तिचा संसारातून मन उडालं आणि एक ज्ञान लालसेच्या पोटी गुरूंच्या मदतीने आत्मशोध हेच तिने स्वतःचं एक जीवित कार्य ठरवलं. तिचं उद्दिष्ट तसं ठरून गेलं. स्त्रीविशिष्ट चौकटबद्ध आयुष्य तिने नाकारलं आणि तिचं लेखन देखील आत्मशोधाच्या अंगाने फुलत गेलं. परंतु अरुणाताईंनी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्याचा उल्लेख निलिमाताईंनी केला, की लल्लाचा हा प्रवास स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहणं अतिव्याप्त ठरू शकेल. इतके व्यवस्थित ॲप्ट शब्द कळा म्हणजे काय हे अरुणाताईंकडनं खरंच आपण शिकलं पाहिजे. त्या म्हणतात की लल्लेच्या प्रतिमा विश्वामध्ये लिंगविशिष्टता नव्हती, स्त्री पुरुष भेदाच्या निश्चित जाणीवा नव्हत्या आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय की आधुनिक स्त्रीवादाचा विचार भक्ती संप्रदायातील स्त्रियांशी जोडून घेताना क्रांती बंडखोरी इतकंच नव्हे तर सहेतुकता आणि लिंगभावाला अमान्य करणारी कृतिशीलता यांचे संबंध फार सावधपणे जोडले पाहिजेत. मला अरुणाताईंच्या या जागरूकपणाचं फार महत्त्व वाटतं, कारण सध्याचा एक ट्रेंड आपण बघितला तर सध्या वेद पुराणकालीन इत्यादी स्त्रियांच्या चरित्रांचं सरसकट स्त्रीवादी पुनर्वाचन करण्याची एक पद्धतच पडून गेलेली दिसते. परंतु त्या लाटेत न सापडता वस्तुस्थितीचं वस्तुनिष्ठ अशा प्रकारचं विश्लेषण करण्याबाबत त्या ठाम राहिलेल्या आहेत असं या पुस्तकावरनं आपल्याला लक्षात येतं. दुसरीकडे मीराबाईच्या गृहत्यागाला विद्रोही कृती ठरवून अरुणाताईंनी तिच्या गृहत्यागाची एक अपारंपरिक मीमांसा केली आहे. मीरेला आपलं घर सोडावं लागलं याचं कारण ती गिरीधर भक्ती करत होती हे नाही. मीरेचा विद्रोह केवळ कौटुंबिक विरोधाच्या साच्यामध्ये बसवणं बरोबर नाही आणि किंवा सासरच्या कुलदैवताची पूजा नाकारून तिने दुसऱ्या देवाची पूजा केली म्हणून तिला विरोध झाला असंही नाही. तर अरुणाताई म्हणतात की गिरीधर हा तिने तिचा प्रियतम पती मानला आणि लौकिकातल्या पतीला तिनं संपूर्णपणे नाकारलं. हा त्या पतीचा राणाच्या पौरुषाचा अपमान होता.
आपल्या पुरुषप्रधान समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीनं पुरुषाला सर्वस्व मानावं, त्याच्यासाठी इतकं एकनिष्ठ राहावं की तो मृत्यू पावला तर सती जावं, जोहार करावा, इतक्या पराकोटीच्या पुरुष धार्जिण्या व आपल्या कल्पनांच्या धारणांच्या पार्श्वभूमीवरती मीरेनं पतीला नाकारूनच टाकावं, ही बाब राणाच्या पुरुषार्थावर, सासरच्या कुलरीतींवर आणि राजसत्तेवरती देखील घाव घालणारी होती आणि म्हणून मीरा ही विद्रोही होती असा अन्वयार्थ अरुणाताईंनी लावलेला आहे, तो आपल्याला 100% पटतो. किंवा अंमैयारचा उल्लेख झाला की तिने तिने तर जबरदस्त आयुष्य ती जगलेली आहे. पिशाचिनीचं रूप परमेश्वराकडे मागितलं की समाजातल्या पुरुषी वृत्तीपासून दूर राहण्यासाठी, आणि स्मशानामध्ये ती शंकराचं ध्यान करत त्याच्या भूतगणांमध्ये सामील झाली, स्मशानात जंगलामध्ये राहिली, अतिशय लोकविलक्षण जीवन जगली. आणि पिशाचिनी जीवनातलं तिचे अनुभव हे तिच्या सगळ्या काव्यामध्ये तिने मांडलेले आहेत. समकालीन ब्राह्मणी धर्मोपासनेचे सगळे काय जे ठरलेले संकेत होते ते दूर सारून तिने एक वेगळ्याच प्रकारची जीवन पद्धती अनुसरली. म्हणून आधुनिक स्त्रीवादामध्ये ही अम्मैयार महत्त्वाची मानली जाते असं अरुणाताईंनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील जनाबाई, बहिणाई, कान्होपात्रा यांनी आपला जीवन संघर्ष अतिशय तळमळीनं मांडलेला आहे. जनाबाईबद्दल असं आहे की ती लिंगभावविरहित जगणं प्रत्यक्षामध्ये जगली, परंतु आपल्या काव्यामध्ये प्रतिभाशक्तीच्या सामर्थ्यानं तिनं स्त्रीत्व रसरसून भोगलं. अरुणाताईंचे शब्द आहेत रसरसून भोगलं. ॲप्ट शब्द असं जे म्हणतो आपण, त्याचा याच्यामध्ये प्रत्यय येतो. अगदी शेवटचा एकच 2 छोटेसे मुद्दे की विशेष म्हणजे या स्त्रियांनी केलेला हा संघर्ष हा एकटीचा सुटासुटा वैयक्तिक पातळीवरती केलेला संघर्ष होता. केवळ स्वतःच्या आत्मबळावर, निर्धाराच्या आणि सत्वाच्या आधारावर केलेला हा संघर्ष होता. आजच्या काळाप्रमाणे त्यांच्या मागे कोणती संघटित शक्ती नव्हती, की कोणता झेंडा नव्हता, की कुठलं लढाईचं शास्त्र त्यांना अवगत नव्हतं. अशा प्रकारचा संघर्षाचा इतिहास किंवा कुठली उदाहरणं त्यांच्या डोळ्यासमोर होती असं देखील वाटत नाही. परंतु एका तीव्रोत्कट अशा एका अंतःप्रेरणेनं झपाटून त्यांनी हा खडतर संघर्षाचा प्रवास लंघून आपलं उद्दिष्ट गाठलं आणि या संघर्षाच्या अंती त्या समाजाच्या आदराच्या आणि सन्मानाच्या धनी झाल्या. अर्थात त्यांचा हा संघर्षात्मक सगळा प्रवास हा दडवून ठेवण्यासाठी समाजानं त्यांना देवीत्व, सतीत्व बहाल केलं. तो एक वेगळाच मुद्दा आहे. शेवटी एक खंत फक्त व्यक्त करते की ज्याप्रमाणे इब्सेनच्या अ डॉल्स हाऊस या नाटकातल्या दार आपटून घराबाहेर पडणाऱ्या नोरा या काल्पनिक व्यक्तिरेखेची चर्चा जगभरामध्ये झाली, परंतु आपल्याकडे या हाडामासाच्या जित्या जागत्या विरागिनींनी एवढा संघर्ष केला तर किंवा एवढं कर्तृत्व केलं, त्यांची अशा प्रकारची चर्चा आत्तापर्यंत झाली नव्हती. परंतु या ग्रंथाच्या माध्यमातून अरुणाताईंनी ती चर्चा केली आहे. हे मला फार फार महत्त्वाचं वाटतं. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.